या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। शुक्रवार पेठेतील श्री चौडेश्वरी देवी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त 7व्या माळे दिवशी सामूहिक श्री ललित सहस्त्रनाम कुंकुमार्चन साधना मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली। या साधनेत 1400 महिला भक्त सहभागी झाल्या होत्या। सध्या सोलापूर जिल्ह्यात पावसानं थैमान मांडला आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं खूप नुकसान झालं आहे। पशुधनाची खूप मोठी हानी झाली आहे। पूरग्रस्तांना आणि बळीराजाला आधार देण्यासाठी श्री चौडेश्वरी देवी चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। हे जगज्जननी भगवती, नदीच्या रौद्र रूपाला शांत कर, वरुण राजाला थांबव आणि माझ्या बळीराजाला पुनर्गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शक्ती दे, बळ दे आणि आधार दे अशी प्रार्थना करण्यात आली। सोलापूर शहर जिल्हा तसंच महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापुरातून वाहणाऱ्या नद्यांनी रौद्र रूप धारण केलं आहे। यामुळे नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये आणि शेतीमध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। यामुळे एक हात मदतीचा या दृष्टिकोनातून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं निघणारा लेझिम ताफा आणि मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्त नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना चादर, टॉवेल आणि अन्नधान्याचे किट देऊन GM मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीनं शिंगोली, तरटगाव, अर्जुनसोंड, इसरवस्ती या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत करण्यात आली। कुर्डुवाडी बार्शी रोड परिसरातील सीना नदी लगत असलेल्या रिधोरे गावातील पुरानंतरचा आढावा रिधोरेचे सरपंच विक्रमसिंह महाडिक यांच्याकडून घेण्यात आला। यावेळी बोलताना सरपंच विक्रमसिंह महाडिक म्हणाले की शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नाही। मात्र आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार संजय मामा शिंदे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार दिलीप सोपल आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडून विविध पद्धतीनं मदत मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बबनदादा शिंदे कारखान्यातर्फे दादांच्या माध्यमातून आम्हाला आणि संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून आम्हाला 4 दिवस शिजवलेला अन्नाचा पुरवठा हा गावाला त्याने अविरत केला। सीना नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली। सीना नदीच्या पुरामुळे 12,500 कुटुंब बाधित झाली असून अजूनही नदीचं पाणी वाढत असल्यानं प्रशासनानं शेल्टर हाऊसमध्ये नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली आहे। अंधारात असलेल्या गावांमध्ये युद्ध पातळीवर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान बाधित कुटुंबांना 1 महिनाभर पुरेल इतकं अन्नधान्य, कपडे यासह इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। पुरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते नागरिकांना एक वेळचं जेवण, अल्पोपहार तसंच उबदार चादरींचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमामुळे पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आश्वासक समाधान आणि धीर निर्माण झाला। संकटाच्या काळात पोलीस विभाग नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। निसर्गाच्या प्रकोपात धैर्य न हरवता शासन यंत्रणेवर विश्वास ठेवावा असं आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी केलं। या प्रसंगी मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार तसंच पोलीस पाटील अशोक पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापूर शहर परिसरासह ग्रामीण भागातील धोधो पावसानं ओढे, नाले, नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं असून त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे। दरम्यान गेल्या 2 ते 3 दिवसातील अतिवृष्टीमुळे हिप्परगा तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं आदिला नदी ही पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात वाहू लागल्यानं आजूबाजूच्या नगरांमध्ये सर्वत्र पाणी शिरून रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। दरम्यान अभिमानश्री नगरात देखील पाणी शिरल्यानं हा भाग पूर्णपणे जलमय झाला। यामुळे या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। दरम्यान याची माहिती सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना मिळताच त्यांनी तातडीनं या ठिकाणी धाव घेत रात्रीच पाहणी केली, इथल्या रहिवाशांशी संवाद साधला
आणि अधिकारी वर्गाशी देखील चर्चा केली, त्यांना धीर दिला. आदिला नदी धोधो वाहू लागल्यानं नदीकाठच्या कित्येक नगरांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेढा पडल्यानं नागरिकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.